काय विषय मित्रांनो, आज मी गेलो होतो एबीपी माझाच्या माझा खट्टा या इव्हेंटला. नमस्कार मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितच असेल की आज आम्ही एबीपी माझाच्या स्टुडिओमध्ये जाणार होतो. तर माझ्यासोबत अबुदादा पाटील डेअरीचे मालक डॉक्टर आणि सम्या देखील होता. तिथे गेल्यावर पहिल्यांदा आपण कॉन्फरन्स रूम मध्ये बसून घेतलो. मित्रांनो, तुम्हाला हे समोरचं दृश्य दिसते, हेच ते एबीपी माझाचं ऑफिस आहे. तोपर्यंत तिथं बाळूदादा हजारे व भारत सरकार आले आणि थोडीशी मीटिंग चालू झाली. आणि थोड्या वेळानंतर पैलवान चंद्रहार दादा देखील तिथे आले होते. आजची ही जी मुलाखत होती ते ब्रेकफेल आणि हेलिकॉप्टर बैजाचे मालक आणि लखन आणि सर्जाचे मालक यांच्यामध्ये होतं. मित्रांनो, हे जे माझा कट्ट्यावरचं जे मुलाखत आहे ते आज रात्री बरोबर 9 वाजता तुम्हाला एबीपी माझावर लाईव्ह दिसणार आहे. हे जे मुलाखत आहे ते तुम्ही सगळ्यांनी आवर्जून नक्की बघायचं आहे. कंटिन्यू ट्रॅव्हलिंग करून वैताग आलं होतं, मग आमचा सम्या जरा झोपून घेतला होता बघा. नशिबानं एवढं मोठं प्लॅटफॉर्म आम्हाला देखील बघायला मिळालं आणि एक बारीक आपण पण शूट करून घेतलं की माझा कट्टा नेमका कसा असतोय, प्रॉपर स्टुडिओ कसा असते मला बघायला मिळालं. एवढे सारे लाईट, एवढे स्टँडर्ड कॅमेरे आणि त्याचबरोबर हे मिक्सर तर बघितल्यावर मला कळायचं बंदच झालं होतं. प्रॉपर न्यूज स्टुडिओ कसा असते मला बघायला मिळालं. हे बघितल्यानंतर मला समजले की एक न्यूज बनवायला किती स्ट्रगल घ्यावं लागतं आणि हा कॅमेरा कितीचा आहे कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. आपलं सगळं शूट आवरून आम्ही निघालो ब्रेकफास्ट करण्यासाठी. त्यामध्ये आम्ही पास्ता, सँडविच आणि पिझ्झा मागवला होता. आणि जसं पुण्यात आलो तसं आम्हाला एक धक्कादायक बातमी बघायला मिळाली. ट्रकचा असला मोठा आणि डेंजर ऍक्सिडेंट झाला होता की आम्हाला काही कळतच नव्हतं. नेमकं कोण कोणाला धडकले काय समजतच नव्हतं. बघल तिकडे अँब्युलन्स आणि अग्निशमक येत होतं. नेमकं काय झाले कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा. अशा प्रकारे अबुदादाने अशी भाकरीवर ताव मारले आणि आम्ही फायनली घरी पोहोचलो.